शिरूर भीमाशंकर महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेनं रास्ता रोको केला। दुधाला 40 रुपये दर मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसैनिकांनी गायीची पूजा करत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला दूध वाटत सरकारचा निषेध नोंदवला। सरकारनं तातडीनं दूध दरात वाढ केली नाही तर मंत्रालयात गायी म्हशी नेऊन तीव्र आंदोलन करू असा इशाराही आंदोलकांनी दिला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुरे। दुधाच्या दरवाढीसाठी शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं खरं तर शिरूर भीमाशंकर महामार्गावरती आंदोलन सुरू आहे। खरं तर गेली अर्धा तासापासून या ठिकाणी शिवसैनिकांनी रास्ता रोको केलेला आहे। काय मागणी आहे? दुधाला सरकारने 30 रुपये दर देऊन 5 रुपये अनुदान असा 35 रुपयांचा दर निश्चित केलेला आहे। तुमची मागणी 40 रुपयांची आहे। यावरती जर तोडगा निघाला नाही तर पुढची रणनीती कशी असेल? दूध उत्पादन खर्च हा जवळपास 34 रुपये आहे आणि शासनाने आतापर्यंत जी घोषणा केली 5 रुपये अनुदान तर हे सगळं बोगस अशा प्रकारचं त्यांची ती घोषणा आहे। आणि 30 रुपये जो दूध दराला त्यांनी दूध दर देतो असं सांगितलं ते सुद्धा शासनाला मिळेल, शासनाकडून शेतकऱ्यांना मिळेल अशी खात्री वाटत नाही। त्यांनी 10,000 टन दुधाची पावडर आयात केली, निर्यात शुल्क त्यांनी आयात शुल्क माफ केलं आणि आयात केलेली पावडर कशासाठी केली हा देखील अतिशय संशोधनाचा विषय आहे। त्याच्यामुळे दूध दर पडलेले आहेत आणि हीच परिस्थिती राहिली तर शिवसेना गायी म्हशी घेऊन मंत्रालयावर जाऊन धडक आंदोलन करेल अशा प्रकारचा पवित्रा शिवसेनेने या ठिकाणी घेतलेला आहे। नक्कीच याबाबत जर सरकारने तोडगा काढला नाही तर या पुढच्या काळात मंत्रालयावरती जाऊन आम्ही आंदोलन करू असा इशारा शिवसेनेने दिला आहे। हेमंत चापुरे, झी मीडिया, मंचर, पुणे।